हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत का जे पण बांधकाम कामगार आहे, बांधकाम कामगारामध्ये आतापर्यंत ज्यांनी पण स्कॉलरशिप वगैरे भरलेली आहे मागच्या वर्षी आणि त्यांचे पैसे अजून आले असेल, तर तुम्ही कसे चेक करू शकता? तर तुम्हाला एक सगळ्यात सिंपल आणि चांगला जो मार्ग आहे तो तुम्हाला सांगतो मी, का तुम्ही तुमच्या अकाउंटला स्कॉलरशिप आली का नाही ते कसं चेक करू शकता. तर तुम्हाला सर्वात पहिले क्रोममध्ये जायचं आहे. क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले तिथं जाऊन तुमची जी साईट आहे MBOC तर ती तिथं सर्च मारायची. MBOC ही सर्च मारली का तुम्हाला त्या साईटवरती जायचं आहे. त्या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले इथं वरती दिसल जी बांधकाम कामगार इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. तर तुम्हाला सर्वात पहिले त्यामध्ये इथं हे बघा बेनिफिट डिस्ट्रीब्युशनवर क्लिक करायचं आहे. बेनिफिट डिस्ट्रीब्युशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं असा इंटरफेस दिसेल, म्हणजे हे मधलं दिसेल. तुम्हाला सर्वात पहिले तुमचा तालुका जो आहे तो तालुका निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे. जो तुमचा जिल्हा असेल, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता तो जिल्हा इथं निवडायचा आहे. इथं दिसेल तुम्हाला की त्या जिल्ह्यामध्ये किती जणांना आतापर्यंत पैसे भेटले. तुम्हाला तुमची स्कीम पण निवडता येईल, पण माझं म्हणणं आहे स्कीम नका निवडू. जर तुमचं नाव असेल तर इथं तुमचं नाव टाकायचं आहे. समजा मी टाकतो संगीता DATTA हे माझ्या आईचं नाव आहे. मी टाकतो आणि इथं सर्चवर क्लिक करतो. सर्चवर क्लिक केल्यानंतर इथं दिसेल तुम्हाला की तुम्हाला किती किती पैसे मिळाले. संगीता दत्ताराय गायकवाड, त्याच्यासमोर तारीख पण दिलेली आहे. 20,000, 20,000, 25,000 अशी इथं लिहून येतं. तर तुम्हाला आतापर्यंत हे बघा, जे कोणी बेनिफिट ट्रान्सपोर्ट आहे आतापर्यंत हे बघा, जी लिस्ट आहे आतापर्यंत एवढं 5 डिसेंबर 2025 पर्यंत सर्वांना पैसे वाटप झालेले आहे. तर तुम्ही इथं जाऊन तुमची जी स्टेटस आहे किंवा तुम्हाला पैसे आले की नाही ते चेक करू शकता. तर ज्यांनी ज्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे आणि 5 डिसेंबरच्या आधी झालेलं आहे त्यांच्या तिथं इथं नावं दिसायला लागतील. तर ज्यांना चेक करायचं असेल ते इथं जाऊन चेक करू शकता. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला ऑलवर करा, कारण असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो.